तर भावांनो अशी सुरुवात झाली साई पालखीची आणि खरं तर आता बोलत ना स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालाय आणि एवढं म्हणजे बोलत ना एकदम मन भरून आलं की एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं. जो पुढचे 7 दिवसही तसेच घालवायचे आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या दिवसाची मी आजची वाट बघतो, खरं तर रात्रभर झोपच लागली नाही की उद्या कधी होते म्हणजे आजचा दिवस कधी येतोय. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण की ज्या वेळेची मी वाट बघतो वर्षभरापासून ती म्हणजे आपली साई पालखी. आणि जसं गेल्या वर्षी मी श्री दत्त साई पालखी पदयात्रा मंडळामधून गेलो होतो, जी की वाकडी चाळीतून निघते परळ गावातनं. तर यावर्षी सुद्धा जाणार आहे आणि या वर्षीचं माझं दुसरं वर्ष आहे. तर अजूनही थकलोय, धावपळ चालू आहे. सो जस्ट आपला टेम्पो आलाय. ओमकार ओमकार. सो पालखी जी आहे आपली ती विक्रोळीवरून निघाली. मग त्यानंतरला इकडे येते हरिओममध्ये आणि मग त्यानंतरला आपल्या सोसायटीमध्ये येणार. सो थोडी धावपळ चालू आहे आणि तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येईल, कारण की 7 दिवसाचे 7ही ब्लॉग टाकणार आहे. सो आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडतील. तर पुन्हा वेळ आली आहे साई भक्ती करायची. तर ब्लॉग बघत राहा, मजा येईलच आणि आपण पुढेही कंटिन्यू करूच. सो आता आपण आलो काही शॉपवरती मस्तपैकी. दादा लोकांना भेटूया. आपला ID कार्ड पण आलेला आहे. कसं आहे की आता आपण दादा लोकांना भेटूया. मी निघालो झालं का? चालला बोलतो जाणार आता सोडून चालला. मग काय तरी घेऊन ये तिथे व्हिडिओ. आता मस्त आपण जाणार 7 दिवस. बोला दादाला शॉपवरती भेटून जाऊ. जाऊ ना, काहीतरी घडून आण तिथून. पेरू घेऊन मामा मामाला जाम आठवण. तर आता अजून संध्याकाळी तयारी बाकी आहे. बोलत आता दादाला शॉपवरती भेटू आणि आता फक्त बॅग पॅकिंग बाकी. आपली बॅग पॅकिंग झालं का झालं. 7 दिवस लंबोदरवरती सुट्टी. ID पाहिजे पुढच्या वर्षी या पालखीला मग ID मिळेल. तर आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवणारच असत. तर मग बघत राहा, तुम्हाला मजा येईलच. उपस्थित आहेत. त्यांची आगमन झालेली त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तसेच पालखी सुद्धा आपल्या इथे उपस्थित झाली आहे. सर्व पदयात्रींचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.
तर भावांनो अशी सुरुवात झाली साई पालखीची आणि खरं तर आता बोलतो ना स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालाय आणि एवढं म्हणजे बोलत ना एकदम मन भरून आलं की एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं. जो पुढचे 7 दिवसही तसेच घालवायचे आहेत आणि असं चालत राहू. आजचा पहिला दिवस आहे, आपला पहिला टेक असणार आहे काल्हेरला आणि आपल्यासोबत सगळे साई मंडळी साई भक्त सोबत आहेत. तर बिल्डिंग मध्ये तर तुम्ही बघितलं कशा प्रकारे आम्ही आगमन वगैरे केलं आणि दरवर्षी अशाच प्रकारे आम्ही करतो आणि जोपर्यंत होईल तोपर्यंत साई भक्ती करू आणि तुम्ही ब्लॉग पण बघत राहा, तुम्हालाही मजा येईल. साईराम 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 साईराम. सो आपला प्रवास चालू झालेला आहे भावांनो आणि जेव्हा पालखीचा भार खांद्यावरती आला तेव्हा असं त्याचा भार राहतं बोलतात ना एकदम बाबांची सेवा केला त्याचा फील येतो ना खरंच. तर पुढचे 7 दिवस असेच जाणार आहेत आणि आता आपला ठेक तर तुम्हाला म्हणजे काल्हेरला त्याचा गेल्या वर्षी होता आणि अजून तर खूप काही बाकी आहे ब्लॉगमध्ये व्हायचा. तर बघू पण जास्त काही बोलू नाही शकत कारण की ज्या क्षणाची वाट बघतो आलाय आणि बस फक्त हे 7 दिवस आरामात जाऊ दे, लवकर नको जाऊ दे. ओम साई. ओम साईराम. शूट कर. देव आणि शशांक आपल्यासोबत चालू आहेत आणि ते पण आपल्या पहिल्या ठेकपर्यंत. आणि एक टाइम असं होतं की ज्यावेळेस मी काही कारणांमुळे बाहेर होतो त्यावेळेस मला पालखीला जमलं नव्हतं पण देव गेला होता. यावेळेस मी चाललोय पण देव नाहीये. हिसाब बरोबर. कुछ पानी की कुछ होना पड़ता है जनाब. हा हे बात पण बरोबर आहे. असो तर देव आपल्याला काल्हेरपर्यंत येणार आहे. साईराम भाई. तर देव आपल्यासोबत काल्हेरपर्यंत येणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आनंद आपल्यासोबत आलाय पालखीला. अनएक्सपेक्टेड गोष्ट होती की आनंद येऊ शकतो. जय साईराम. तर आनंदचं हे पहिलं वर्ष आहे. तर आनंद सोबत बघूया आपला एक्सपिरियन्स कसा आहे, कितपर्यंत चालतो, एंड पर्यंत चालतो का. तर पूर्ण अपडेट भेटत राहणार तुम्हाला. अजून मजा मजा येणारच आहे. थोडंसं वाईट वाटतंय की या टायमाला माझा पार्टनर नाही देव आणि लास्ट तरी सिद्धांत आणि आम्ही पण असणार आहेत पण ते थोड्या वेळाने येणार कारण थोडं काम आहे. सोसायटीमध्ये पण कार्यक्रम होता सो ते थोडे लेट येणार आहेत. तर बघूया आपण. साईराम साईराम. तर भावांना आपण आजच्या आपल्या पहिल्या टेकवर पोहोचलेलो आहे. काल्हेरला आपला पहिला टेक असतो तर पहिल्या टेकवर आपण पोहोचलेलो आहे आणि आता जेवण बघूया मस्त आहे की झुणका भाकरच असते पहिल्या दिवशी तर पण बघूया जे काय असेल मस्त टेस्टी टेस्टी. तर जाऊया फ्रेश होऊया चेंज करूया आणि पेटपूजा करूया. बाकी पुढे तर मी दाखवेलच. तर भावांना जसं की म्हटलं होतं की फर्स्ट डेला झुणका भाकरच असेल तर झुणका भाकरच आहे आणि फुल आता आम्ही खाऊ.
देन त्याच्या पुढे थोडं फ्रेश नाही झालं अजून, फक्त हात धुवून आलं. तर फटाफट जेवू वगैरे आणि मग आपापल्या जागेवर जाऊ. चला ए देव, मी जातोय पुढे, ये तू. हा मामा जाऊ का? साईराम. सो आता मस्त जेवण वगैरे झालं. आता आतमध्ये जाणार आहे आपण आणि चेंज वगैरे करू. जागा पकडायची आहे. आनंद भाऊ बॅग घेऊन चालतोय. तर मस्त आतमध्ये जाऊ. जागा तर पकडलेली सिद्धांनी मगाशी, पण त्यांनी बॅग कुठे ठेवत माहीत नाही. तर जाऊन बघू आतमध्ये आणि नंतरला मग आरामात आराम. आता मंदिर जिकडे आपलं ठेक असतं आणि आपली पालखी. दत्ताचं मंदिर आहे, दत्त जयंती. भावांनो रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आलोय शशांकाने देवला सोडायला. तर मिसू शशांकाने देव यावर्षी जमलं नाही, पण पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा. नक्की आमचे ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही काय वेगळे नाही. आनंदचं पहिलं वर्ष आहे. आनंद आमच्यासोबत आहे. तुम्ही दोघं आता घरी जावा इकडनं. भेटू आपण परत आणि पुढच्या वर्षी वाचू. साईराम. साईराम भाई, साईराम. चल जावा नीट. हा भेटू आपण. चल चल. साईराम, साईराम भाई, साईराम. चला नाही जाऊ नीट. आपण व्हिडिओ कॉल करतो आता. चल. बच्चे रेल्वे हा जब पत्थर चुका तो आप लोग एक कॉल कर. हा चला. चला चल, जा सांभाळून. तर भावना आता आपण पण आतमध्ये जाऊ आणि आजचा ब्लॉग मी इकडे सेंड करतो. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर हा ब्लॉग आवडल्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.